नमस्कार. मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. शुक्रवारी अमेरिकन मार्केट तेजीत होतं, पण ते तेजीत का होतं त्याची कारणं वेगळी होती. आपलं मार्केट मंदीत होता, पण आठवड्याचा जर विचार केला तर हा सलग दुसरा आठवडा असेल की मार्केट आठवड्याचा विचार करता तेजीत बंद झालं होतं. आता पहिल्यांदा आपण बघूया की अमेरिकन मार्केट का तेजीत होतं. पुष्कळ वेळेला आपल्याला कळत नाही की डेटा खराब येतो पण मार्केट मात्र तेजीत राहतं. याचा संबंध कसा लावायचा? खरं तर जॉब डेटा आला. जॉब डेटा वरवर पाहता फारसा चांगला नाही, पण जॉब डेटाचे इंटरनल्स जर बघितले तर ते चांगले दिसतात. याच्यामुळे अमेरिकन मार्केट तेजीत आहे असा अर्थ नव्हता. तर जॉब डेटा खराब आला की काय होईल, तर फेड इंटरेस्ट रेट वाढवणार नाही, आणि या एका आशेमुळे अमेरिकन मार्केट शुक्रवारी तेजीत होता. इराणबरोबर जो करार व्हायचा होता त्याबद्दल इराणने पूर्णपणे नकार दिला आणि इराणने पण 5 अटी लावल्या, आणि इराण ओमानमध्ये जो ठराव व्हायचा होता तो झाला नाही. इस्रायलने सांगितलं की अमेरिकेची संमती असो किंवा नसो, आम्ही हल्ले चालूच ठेवू. जाजान या रिफायनरीवर हल्ला झाला, आग लागली. पण या सगळ्यात चांगली बातमी म्हणजे बर्कशायर हाथवेचा रिझल्ट मात्र सुंदर आला आणि नवीन मॅनेजमेंटनी अधिक भांडवल घालायला किंवा अधिक कॅश वापरायला आम्ही वापरणार आहोत असं सांगितलं. जपानचा डेटा येणार आहे कर्जाबद्दलचा, म्हणजे डेट. जपानचं कर्ज किती आहे, कारण जपानचा येन सातत्याने घसरतोय. मध्ये तुम्हाला एक बातमी होती की जपान अमेरिकेला सांगतायत की तुम्ही मदत करा, आणि अमेरिकेने बरेच येन मार्केटमधून खरेदी केले होते दोस्ती खातर, की येन जो पडत होता तो टिकवण्यासाठी. तर येन कॅरी ट्रेड सुरू होईल का काय याकडे पण सगळ्यांचं लक्ष आहे. आता या सगळ्यामध्ये क्रूड 84.45 झालं, बॉन्ड यील्ड 4.66 आहे, आणि एक दिलासा म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे, थोडी का असेना. म्हणजे आपण कसं म्हणतो 35 मार्कांनी 38 मार्कांनी पास का होईना पण पासचा शिक्का लागला आहे, तसं फॉरेन इन्व्हेस्टर्सची 480 कोटीचीच खरेदी आहे, आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 236 कोटीची खरेदी आहे. म्हणजे या दोन्हीही गोष्टी आपल्या दृष्टीने चांगल्या आहेत. पण युद्ध काही मिटत नाही आहे, अनिश्चितता काही संपत नाही आहे, त्यामुळं सोनं चांदी दोन्हीही तेजीतच आहे. डॉक्टर रेड्डीजनी नोव्हार्टिसबरोबरचा करार रद्द केला आहे. युनिव्हर्सल केबलनी त्यांची कपॅसिटी वाढवली आहे. कोल इंडिया हिने खावडा इथं 200 मेगावॅट सोलर प्रोजेक्टमध्ये कामकाज सुरू केलं. आता बघा, एखाद्या बातमीकडे लक्ष कसं द्यायला पाहिजे. ICICI लोंबार्डला 97 कोटीचा रिफंड मिळाला खरा. आपल्याला काय वाटेल की रिफंड मिळाला आहे म्हणजे ICICI लोंबार्डचा शेअर वाढेल, अमुक होईल. पण तो जो रिफंड मिळाला तो 2015 आणि 2016साठी
त्यांचे जे ड्यूज होते त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ॲडजस्ट करून टाकले, त्यामुळे त्यांना असा आर्थिक फायदा काही झाला नाही. आज तुम्ही फोर्टिस आणि महिंद्रा अँड महिंद्रा या 2 शेअरकडे तुम्हाला लक्ष द्या. काही चांगला ट्रेड होतो आहे का तो बघा, कारण दोन्हीही शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे. अर्थात मार्केटचा सपोर्ट हवाच. काही रिझल्ट लागले आणि आता रिझल्ट खूप लागतात, कारण शेवट आला, जसं बँकेचा टाईम संपत आला की गर्दी वाढते, तसं ज्यांचे ज्यांचे रिझल्ट द्यायचे राहिले ते 15 ऑगस्टपर्यंत दिले जाते. तर त्याच्यामध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम यांचं मार्जिन कमी झालं आहे. टायटनचा रिझल्ट नेहमीप्रमाणे चांगला आला आहे, पण 75च्या PEवर टायटन चाललं आहे, खूप महाग आहे. त्यामुळं मार्केट रिझल्ट चांगला असूनही कितपत शेअर तेजीत टिकतोय ते बघायला हवं. फायदाही अपेक्षेपेक्षा चांगला आहे. रेव्हेन्यू मात्र टायटनचा अपेक्षेपेक्षा काही अंशी कमी आहे. NLCचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. हिताची एनर्जीचा रिझल्ट खूप सुंदर आहे. प्रॉफिट त्यांचा दुपटीपेक्षा जास्त झाला आहे, 132 कोटीचा 294 कोटी. रेव्हेन्यूसुद्धा वाढला आहे आणि दोन्हीही डेटा अपेक्षेपेक्षा चांगला आला आहे, त्यामुळे हिताची एनर्जी तेजीत राहू शकतो. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा प्रॉफिट वाढला आहे, पण केन्सचा प्रॉफिट कमी झाला आहे. अनंतराजचा रिझल्ट चांगला आला आहे, अनंतराज तेजीत राहू शकेल. ऑइल इंडियाला क्रूडचे जे वाढलेले दर होते त्याचा चांगलाच फायदा मिळाला आहे. ऑइल इंडियाचा रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहील. डिलिव्हरी यांचा मात्र प्रॉफिट आणि मार्जिन दोन्ही गोष्टी कमी झाल्या. ओलाचा लॉस कमी झाला आहे, पण रेव्हेन्यू पण कमी झाला आहे. लेमन ट्रीचा प्रॉफिट वाढला आहे. वेदांता ॲल्युमिनियमची सबसिडियरी जी आहे बाल्को, हिने ओरिसामधील कार्लपत बॉक्साईट ब्लॉकसाठी जो ऑक्शन झाला त्यामध्ये वेदांता ॲल्युमिनियम ही प्रिफर्ड बिडर ठरली आहे. म्हणजे अर्थात बाल्को ही प्रिफर्ड बिडर ठरली आणि बाल्कोची पेरेंट आहे वेदांता ॲल्युमिनियम. स्टड्स म्हणजे जी ॲक्सेसरीज विकणारी कंपनी आहे त्यांचा प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे. एव्हरेडी रिझल्ट चांगला आहे. ॲडव्हान्स एन्झाईम रेव्हेन्यू वाढला आहे, पण ॲडव्हान्स एन्झाईम बायबॅक करणार आहे. 69.7 कोटी रुपये ते बायबॅकवर खर्च करतील आणि 500 रुपयांनी हा बायबॅक होईल. ग्रीन पॅनल ही टर्न अराऊंड झाली आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. रेव्हेन्यू पण त्यांचा वाढला आहे. नितीन स्पिनर्स यांचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. सीगल CEIGALL यांचा पण रिझल्ट चांगला आहे. मेडी ॲसिस्ट प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, पण मार्जिन कमी झालं आहे. अकुम्सचाही रिझल्ट चांगला आला आहे, अकुम्स तेजीत राहू शकतो. AB फॅशन लॉस वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. HBL इंजिनिअरिंग यांचा प्रॉफिट कमी झाला आहे, मार्जिन कमी झालं आहे. ॲपल यांचा रिझल्ट चांगला आहे. लुमॅक्स यांची प्रत्येक गोष्ट वाढली आहे, रिझल्ट चांगला आहे. PNC इन्फ्रा प्रॉफिट कमी झाला आहे. बँको प्रॉडक्ट्स यांचा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, पण मार्जिन
फ्लॅट राहिलं आहे. NTPC ग्रीन यांची एक बातमी आहे. वेस्ट बंगाल स्टेट इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड यांनी जो BESSसाठी ऑप्शन केला होता त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल बिडर ठरले. शालेय इंजिनिअरिंगचा रिझल्ट चांगला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली. पॉवर बँकचं मार्जिन कमी झालं. इन्व्हेंटरस नॉलेज म्हणजे IKIO यांचा रिझल्ट सुंदर आला आहे. बरोबर विरुद्ध ओसवाल पंपचे प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे. स्काय गोल्डचा तुम्ही YOY रिझल्ट बघितला तर प्रत्येक गोष्ट वाढली आहे. तसंच क्वालिटी पॉवरची सुद्धा प्रत्येक गोष्ट वाढली आहे. ग्लँड फार्माची एक बातमी अशी आहे की त्यांनी CDMO डील ग्लोबल फार्मा कंपनीबरोबर केलं होतं. ते 90 ते 100 मिलियन डॉलर त्याच्यातून रेव्हेन्यू अपेक्षित आहे आणि हा रेव्हेन्यू 2029 पासून मिळायला सुरुवात होईल. जमना ऑटो YOY बेसिसवर रिझल्ट पाहिला तर प्रत्येक गोष्ट वाढली आहे. पण आयनॉक्स विंडची प्रत्येक गोष्ट कमी झाली आहे. आणि तीच गोष्ट दालमिया भारत शुगरची पण आहे. यांची पण रिझल्ट चांगला नाही आहे. रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन सगळंच कमी झालं आहे. गोदावरी पॉवरचं मार्जिन कमी. महाराष्ट्र सीमलेसचा रेव्हेन्यू कमी. AFCON यांची प्रत्येक गोष्ट कमी. पोकर्णाचा रिझल्ट चांगला आहे. यावेळेला तुम्हाला असं दिसेल की केमिकल कंपन्यांचे रिझल्ट चांगले येत आहेत. त्यामुळे ज्या वेळेला मार्केट मंदीत राहील आणि पर्टिक्युलरली ते शेअर पडतील तेव्हा थोडे घेण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. बालाजी एमाइन्स, अल्काईल एमाइन्स ते शेअर लोलाच आहेत. तर थोड्या प्रमाणात तुम्हाला जशी तुमच्याजवळ कॅपिटल असेल त्याप्रमाणे प्रयत्न करता येईल. रामको सिमेंटचं प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे आणि रेव्हेन्यू वाढला आहे. तर काही ज्याचे रिझल्ट चांगले आहेत ते शेअर आज तेजीत राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अनंतराज म्हणा, अकुम्स म्हणा, हिताची एनर्जी, ऑइल इंडिया. मंदीत मात्र किर्लोस्कर ऑइल राहू शकतं कारण त्याची टार्गेट्स पण कमी करण्यात आली आहेत. बघूया. मी पुन्हा माझ्या कामकाजाला सुरुवात केली आहे तर अधिक चांगलं, अधिक गुणवत्ता असलेला व्हिडिओ, खूप सुंदर आणि तुम्हाला उपयोगी पडेल असा व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्हाला आवडला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मला नवीन उत्साहाने काम करण्यासाठी थोडी त्यामुळे मदत होऊ शकते. बघूया आजचा ट्रेड कसा काय होतो आहे. जसं मार्केट चालेल तसं आपल्याला चालावंच लागेल. नमस्ते.